श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो. स्वामींचे संदेश म्हणजे आपल्या जीवनातील काही निर्णय घेण्यास मदत, प्रोत्साहन किंवा भविष्यातील स्वामींचे संकेत तसेच आशीर्वाद असू शकतात. समोर 3 पर्याय दिसत आहेत. त्यापैकी सर्वप्रथम 11 वेळा नामस्मरण करून एक पर्याय निवडा आणि बघा स्वामींचा तुम्हाला काही संकेत किंवा संदेश मिळतो का. इच्छा असल्यास आपण तिन्ही पर्याय बघू शकतो. चला तर सुरू करूया आजचा स्वामी संदेश. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी लाल पुष्पगुच्छ हा प्रथम पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, बाळांनो, प्रयत्न आणि सातत्य या 2 गोष्टी जवळ असल्या तर आयुष्यात अशक्य असं काहीच नाही. जीवनात पुढे जायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर कानाने बहिरे व्हा. कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे मनोबळ दुबळे करणारेच असतात. बाळांनो, जीवनाच्या या प्रवासात अनेक चढ उतार येतात. कधी सुखाचे तर कधी दुःखाचे क्षण येतात. कधी संकटांचे डोंगर उभे ठाकतात. पण लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा आमचा अभय मंत्र आम्ही तुम्हाला दिलेला आहे. माझ्या बाळांनो, या जगात अशक्य असे काहीच नाही. कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी फक्त तुमचा दृढ निश्चय आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. या जगात वावरताना तुम्हाला काही शारीरिक त्रास किंवा व्याधी होऊ शकतात, पण अशा वेळी घाबरू नका. आपल्या शरीराची योग्य ती काळजी घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. जेव्हा शरीर निरोगी असते तेव्हा मनही शांत राहते आणि कोणतेही कार्य सिद्धीस जाते. समाजात वावरताना अनेकदा आपले इतरांशी मतभेद होतात, वादविवाद निर्माण होतात. पण माझ्या बाळांनो, येणाऱ्या काळात तुम्ही वादविवादापासून शक्यतो दूर राहा. कारण वादविवाद हे केवळ मनशांती भंग करतात. आपल्या मनाची शांतता ही सर्वात मोठी शक्ती आहे आणि क्रोध हा विवेकाचा शत्रू आहे, हे विसरू नका. शांतता आणि संयम हे यशाचे पहिले पाऊल आहे. तुमच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत हे आम्ही जाणतो. त्यामुळे बाळांनो, प्रत्येक जबाबदारीचे कार्य अत्यंत सावधगिरीने आणि एकाग्रतेने पार पाडा. घाईघाईने केलेली कामे अनेकदा अडचणी निर्माण करतात. फळाची अपेक्षा न करता निस्वार्थपणे कर्म करत राहा. संकल्प करा, कठोर परिश्रम करा आणि यश मिळवा. बाळांनो, जेव्हा तुम्ही आपले काम प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करतात तेव्हा त्याचे चांगले फळ तुम्हाला नक्कीच मिळते. प्रयत्नांती परमेश्वर ही केवळ म्हण नाही, तर ते एक सत्य आहे. हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला लगेच यश मिळणार नाही, पण अशा वेळी निराश होऊ नका, हार मानू नका. जिद्द आणि चिकाटी, सातत्य, दृढ निश्चय आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आमची कृपा तुमच्यावर सदैव राहील आणि तुमच्या कष्टाचे चीज होईल. दर शुक्रवारी मुंग्यांना साखर खावयास घालणे, गरजूंना मदत करणे, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप तसेच कालभैरवाष्टकम स्तोत्राचे पठण करणे आपल्यासाठी फायद्याचे ठरेल. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी समोरील दुसरा गुलाबी फुलांचा पुष्पगुच्छ हा पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला योग्य त्या कार्यात झोकून द्या. आयुष्यातील काही निर्णय चुकत नसतात, तर ते आपल्याला शिकवत असतात. जेव्हा तुमच्या सोबत कोणीच नसेल तेव्हा स्वतःसाठी उभे राहा. माझ्या प्रिय बाळांनो, आम्ही तुमच्या भावना समजू शकतो. तुमच्या मनात सध्याची काळजी चालू आहे, विलंबाची जी भीती आहे ती स्वाभाविक आहे. पण लक्षात ठेवा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही ज्या कार्याविषयी चिंतेत आहात ते जरी थोडं उशिरा पूर्ण होणार असलं तरी त्याबद्दल अजिबात चिंता करू नका. ही केवळ काळाची कसोटी आहे आणि यातून तुम्ही निश्चितपणे यशस्वी होणार आहात. तुमच्या मनात कोणतेही नकारात्मक विचार येऊ देऊ नका. नेहमी सकारात्मक राहा. प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी चांगलं शिकायला मिळतं हे लक्षात ठेवा.
सध्याचा जो काळ सुरू आहे तो तुमच्या संयमाची परीक्षा घेत असेल, पण हा काळ तुम्हाला अधिक कणखर आणि दृढ निश्चयी बनवेल. प्रत्येक अडचण ही आपल्यासाठी एक संधी असते, स्वतःला सिद्ध करण्याची आणि आमच्यावरील तुमचा विश्वास अधिक दृढ करण्याची. माझ्या बाळांनो, फळाची चिंता न करता तुम्ही फक्त तुमचे कर्म करत राहा आणि त्यासोबतच आमच्या सेवेची, नामस्मरणाची जोड असू द्या. तुम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच मिळणार आहे. तुमचे प्रयत्न कधीच वाया जाणार नाही. तुम्ही जे कार्य हातात घेतलेले आहे ते निश्चितपणे पूर्ण होणार आहे आणि तुमच्यासाठी ते अनुकूलच असेल. आमची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर आहे. तुम्ही फक्त दृढ विश्वास ठेवा आणि तुमची उपासना तसेच नित्य सेवा चालू ठेवा. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप जवळच्या केंद्रात सकाळी किंवा संध्याकाळच्या आरतीसाठी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणे. शक्य असल्यास श्री स्वामी चरित्र सारामृताचे 11 गुरुवार संकल्पयुक्त पाठ करणे या सेवा उपासना आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी समोरील रंगीत फुलांचा पुष्पगुच्छ हा तिसरा पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, राग हा एकटाच येतो, पण जाताना आपल्यातील सर्व चांगली लक्षणं घेऊन जातो. आणि संयम हा देखील एकटाच येतो, पण कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपणच ठरवायचं असतं. जीवन म्हणजे प्रत्येक क्षणातून शिकण्याचा एक प्रवास. चुका झाल्या तरी त्याला सकारात्मकतेने सामोरे जा. स्वप्न मोठीच बघा, पण त्यासाठी लहान गोष्टींची किंमत ओळखायला विसरू नका. आणि बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या जगात कोणीही सर्वसंपन्न नाही. प्रत्येकाकडे काहीतरी कमी आहे आणि हीच गोष्ट आपल्याला इतरांपेक्षा वेगळा बनवते. प्रत्येकाला आपापल्या परीने काहीतरी करण्याची प्रेरणा देते. पण कधी कधी आपण याच कमतरतेच्या भावनेमुळे अजून काहीतरी मिळवण्याच्या हव्यासातून अतिरिक्त धनलोभ जन्माला घालतो आणि हा लोभ इतका वाढतो की व्यक्ती वाईट मार्गांचा अवलंब करत पैसा कमावतो. परंतु बाळांनो, एक क्षण थांबा आणि विचार करा, वाईट मार्गाने मिळवलेले धन आपल्याला शाश्वत आनंद देईल का? या धनामुळे तुम्हाला काही काळ आनंद वाटेल, पण त्यामागे नेहमीच एक प्रकारची भीती, चिंता आणि अशांतता दडलेली असेल. त्यामुळे तुम्हाला खरे समाधान कधीही प्राप्त होत नाही. बाळांनो, लोभ हाच सर्व दुःखांचे मूळ आहे. त्यामुळे तुमच्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहणं खूप महत्वाचं आहे. जे काही आपल्या जवळ आहे किंवा जे काही आपल्याला मिळत आहे त्याबद्दल कृतज्ञ असणं हीच खरी श्रीमंती आहे. जेव्हा आपण प्रत्येक परिस्थितीत समाधान मानतो तेव्हाच आपलं मन शांत होतो. जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद शोधायला लागतो. जीवन जगत असताना आपल्या सोबत ज्या काही गोष्टी घडत असतात त्या आपल्याच पूर्वजन्मीच्या कर्मयोगामुळे किंवा या जन्मीच्या चुकांमुळेच घडत असतात. कारण जसे आपण कर्म करतो त्याचे चांगले किंवा वाईट फळ आपल्याला मिळतेच. हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे फक्त कर्म स्वच्छ ठेवा आणि त्यासोबतच आमच्या नामस्मरणाची जोड ठेवा. तुमच्या नशिबात जे काही तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे अनावश्यक धावपळ किंवा चुकीच्या गोष्टींचा, मार्गांचा अवलंब करून आपल्या कर्मांना आणखी खराब करू नका. सकारात्मक विचार, इतरांना मदत करणे आणि प्रामाणिकपणे आपले कार्य करत राहणे हेच आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जातात आणि आयुष्यात शांती देतात. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप, स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय पठण करणे, गरजूंना दान धर्म करणे, आपल्या कुलदेवीची सेवा करणे, तसेच येणाऱ्या काळात एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रयत्न करा किंवा न जमल्यास संक्षिप्त गुरुचरित्राचे वाचन करणे असे उपाय, उपासना आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.